हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेज लाईफ जर्नी. आणि आम्ही आलो होतो दोघे पण नागपूरला. आणि मागचा ब्लॉग पाहिला असेल तर आम्ही होतो जॅपनीज पार्कला. आणि आता चाललो आहे आम्ही कॉलेज बघायला. तर कॉलेज बघता बघता हे असं वातावरण आहे इकडचं, उन्हात तान्हात तपलेलं. आणि ते बघता बघता आम्ही चाललो आहे कॉलेज शोधायला. मित्रांनो, कॉलेज तर शोधलं पण फोनची चार्जिंगच उतरली होती. आणि ह्या अशा वातावरणामध्ये खूप दमलो पण आम्ही. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पण काही नाही आहे. आम्ही किती थकलेलो आहे तुम्हाला पण दाखवतो. आणि हे इकडे सावलीत बसलेलं आहे आता सध्याचं. आणि आम्हाला एक मित्र पण भेटला इथे आणि प्रयास तर आहेच. बघू शकता मित्रांनो तुम्ही किती दमलो आहे मी. घामाघूम झालो. बरंच झालं त्याच्यात पांढरा शर्ट होतं माझ्याकडे. हा पण खूप दमला. याच्याकडे पण व्हाईट शर्ट आहे. आणि मग आम्ही आलो रूमवर. ह्या इथं हॉस्टेलची रूम आहे आणि इथे झोपूया म्हणजे थोड्या वेळासाठी थांबलो. आणि बघू आता कॉलेजला जाऊन. मध्ये काही गेलो नव्हतो, आता झोपून गेलता पोहोचल्या. आणि ह्या इकडे इथून दिसत आहे कॉलेज. तुम्ही लांब जे दिसतंय का ते बघू शकता. त्या बिल्डिंगमध्ये आहे आमचा पेपर. आणि पेपरला जाऊ उद्या. पेपर आहे उद्या आणि आज आम्ही एक दिवस ॲडव्हान्स आलो आहे. मित्रांनो, ॲडव्हान्समध्ये आलं तर त्याचा फायदा राहतो. पण हे ऊन गीन पाहून तर खूप दमलो. आणि म्हणजे विषय काय आहे, जर तुम्ही ऐन टायमावर गेले आणि तुम्हाला कॉलेजेस सापडले नाही तर आणि हे इकडे बस पण दिसत आहे, कारण की आम्हाला यायची पण सोय आहे. पण बघू ती बस तर स्कूल बस कॉलेज बस दिसू लागली. आम्हाला जाऊ देतं का नाही. आणि आता फोन लावतो चार्जिंगला, थोडंसं बोलून घेऊ. माझा मित्राला घरी कॉल लावून बोलतो आहे, सांगतो आहे पोचलो म्हणून इकडे. आणि आता जाऊया आता काहीतरी जेवण करायला. म्हणजे आता शोधू लागलो आम्ही कुठं जायचं जेवायला, काय जेवण करायचं, इथे काही आहे का नाही जेवायला. आणि मित्रांनो आम्ही आलो आहे जेवण करायला. आणि आम्हाला एक मेस सापडली आहे आणि इथेच जेवण करणार आहे आम्ही. त्यामुळे तुम्हाला दाखवतो काय आहे प्लेटमध्ये. ही थाळी आहे आणि भात पण आहे. भात मी नंतर खाईन. आता जेवण झालं आणि निघलो आम्ही. किती वेळाचं बाहेरच फिरू लागलो आहे. बाहेर म्हणजे अंधारात वगैरे आम्हाला शोधायचं आहे मेडिकल, कारण की माझ्या मित्राचं डोकं दुखतं आहे. आणि तुम्ही बघू शकता रात्री तर हे आणखीन पण डेंजरस दिसू लागलं आहे. एकदम सुनसान भयानक. रात्रीचं लोक फिरायला घाबरतातच इकडे असं वाटतंय मला. पण आम्ही तिघे निघलो आहे. आम्हाला भीती नाही वाटत कशाची. वाटती पण काय करू शकतो, जावं तर लागेलच. आणि हे दोघं पुढे चाललेत माझ्या आणि मी पण कॅचअप करतोय व्हिडिओ काढता काढता. इकडे चाललो आहे आम्ही आता मेडिकल शोधायला. भाऊचं डोकं दुखतं आहे. बघू आता थोडं फिरू आणि जाऊ परत झोपायला. फिरता खूप दमलो. मग परत इथे बसलो आम्ही, कारण की आम्हाला नव्हतं काही काम. मग आम्ही पोचलो आहे हॉस्टेलला, म्हणजे जिथं आता आम्ही झोपणार आहे सध्या हॉटेलमध्ये. सॉरी हॉस्टेल. आणि हे एक झलक दाखवतो तुम्हाला. हे एकशे डबल बेड लावलेले आहे. डबल म्हणजे एकावर एक बेड जे राहतं त्याला काय म्हणता माहीत नाही मला. हे असे लावलेले आहे आणि आम्ही सगळे झोपतो आता. चला मित्रांनो, आता झोपायचा टाईम झाला आहे. आणि आम्ही कॉलेजला गेलो, तिथं फ्रेश वगैरे झालो. आत्ता मेसला जेवण वगैरे केलं, थोडं फिरलो, मेडिकलला गेलो, डोकं दुखत होतं. आणि इथे आणखीन एक मित्र भेटला आम्हाला नाशिकचा. चला भेटू त्याला. हे गाईस, माझं नाव रवींद्र देवदास. आवाज खूपच. हे गाईस, माझं नाव रवींद्र मोरे. आम्ही ते जीपॅडच्या पेपरला आलो. मला बरंच चैतन्य भेटून गेला. म्हणजे आम्ही इकडे जीपॅडच्या पेपरला भेटलो सोबत. तो नाशिकचा आहे रवींद्र. आता बघू उद्या पेपर कसा जातो कसा नाही. आणि उद्या फिरलो तर फिरू आम्ही थोडंफार. बघा मित्रांनो किती सुनसान वातावरण आहे. म्हणजे रात्रीच आणखीन डेंजर दिसतंय भयानक. भीती वाटायची काम आहे. मित्रांनो थोडं झोपायचं ट्राय केलं पण झोपच लागली नाही. मग आम्ही रात्रीचंच हॉस्टेलमध्ये फिरू लागलो इकडे तिकडे. आणि आमच्यासोबत आणखीन पण जागे आहेत खूप जणं, कारण की सगळे अभ्यास करताय पण आम्हाला झोप नाही येते म्हणून आम्ही जागी आहे. आणि इकडं तिकडं बघू लागलो रात्रीचं कसं आहे. सगळे लाईट. नजारा पण छान आहे पण थोडी भीती पण वाटते. सगळे तेच बघू लागले. आणि आता थोडी मेहनत केल्यानंतर फिरल्यानंतर आम्ही चाललो आहे परत झोपायला.
आणि आता जाऊ झोपायला. लाईट वगैरे ऑफ करू आणि चलो गुड नाईट आणि भेटू आता उद्या सकाळी पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. हे हे.